आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। प्रत्येक वेळी वर्ष दीड वर्षांनी लोक जेव्हा मुंबईत येतात त्यावेळी एक बदललेली मुंबई ही आपल्याला पाहायला मिळते। अण्णाभाऊ साठेंनी जी व्यथा मुंबईत अनुभवली ती व्यथा दुसऱ्या कोणाच्या वाट्याला येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतोय। म्हणून अण्णाभाऊ साठेंची एक कविता आहे मुंबईवर, फार महत्त्वाची आहे। त्यांनी काय अनुभवलं? या मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भर झाली माझी एकाची। मढ्यावर पडावी मुठभर माती, तशी गत झाली आमची। ही मुंबई यंत्राची, तंत्राची, जगणाऱ्यांची, मरणाऱ्यांची, शेंडीची, दाढीची, हडसनच्या गाडीची, नायलॉनच्या आणि जॉर्जेटच्या तलम साडीची, बुटांच्या जोडीची, पुस्तकांच्या थडीची, माडीवर माडीची, हिरव्या माडीची, पैदास इथे भलतीच चोरांची, एत खाऊंची, शिरजोरांची, हरामखोरांची, भांडवलदारांची। पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची, परवा केली नाही उन्हाची, थंडीची, पावसाची। पाण्याने भरलं खिस माझं, वाण मला एका छत्रीची। आणि पुढे याच कवितेमध्ये त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या देखील त्या ठिकाणी नांदी केलेली आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, ही कविता वाचण्याचं कारण एवढंच आहे की 4 महिन्यानंतर भाषण सुरू होतील। महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे। त्यामुळे आता सांगतो, मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही। कोणाचा बाप, बापाचा बाप, त्याचा बाप, त्याचा बाप, त्याचा आजा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे, ती महाराष्ट्राचीच राहील। आणि या हजारो पिढ्या आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा आवाज, या मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील। आणि म्हणून आज या निमित्ताने एक आधुनिक मुंबई, एक सर्वसमावेशक मुंबई आणि तसाच प्रगतिशील महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न आम्ही करू, अशा प्रकारचं मी या चर्चेच्या उत्तरात सांगतो। काही सदस्यांनी अजून काही मुद्दे मांडलेले आहेत, त्याचे लेखी उत्तर त्यांना पाठवायचा प्रयत्न मी करीन, कारण सगळ्या इंडिव्हिज्युअल गोष्टींना या ठिकाणी उत्तर देता येत नाही। पण आपण सगळ्यांनी माझं उत्तर शांतपणे ऐकलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।